महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. अंबरनाथमध्ये एका 6 वर्षीय चिमुकल्याचा डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. तर हे माझ्या विरोधातील कटकारस्थान असल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय. अंबरनाथ पूर्वेच्या महालक्ष्मी नगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झालाय. महालक्ष्मी नगर परिसरात राहणाऱ्या विजय विनोद जयस्वाल या 6 वर्षीय मुलाला सर्दी खोकला असल्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याला याच परिसरातील डॉक्टर स्वप्नाली गायकर यांच्याकडे उपचारासाठी नेलं होतं. तिथे 3 दिवस या मुलावर उपचार करण्यात आले. तिसऱ्या दिवशी या मुलाला डॉक्टर गायकर यांनी सलाईनमधून 2 इंजेक्शन दिले. मात्र तिथून घरी जाताच या मुलाची तब्येत आणखी बिघडल्याने कुटुंबियांनी त्याला घेऊन पुन्हा एकदा डॉक्टर गायकर यांच्या दवाखान्यात धाव घेतली. यावेळी त्याचं रक्त निळं झालं असल्याचा दावा या मुलाच्या बहिणीने केला. दरम्यान तिथे उपचार होऊ शकत नसल्यामुळे या मुलाला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. तिथे मुलाला स्टेबल करून वाडिया हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगण्यात आलं. मात्र वाडिया हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्यानं या मुलाला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे रात्री मुलाने उपचारांना प्रतिसाद दिला. मात्र सकाळी त्याची तब्येत खालावल्याने त्याला ICUत दाखल केलं आणि काही वेळाने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती या मुलाच्या पालकांनी दिली आहे. या घटनेनंतर डॉक्टर स्वप्नाली गायकर यांनी चुकीचे उपचार केल्यानेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत या मुलाचे पालक आणि शेकडो लोक डॉक्टर गायकर यांच्या दवाखान्याबाहेर जमले. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत गायकर यांना पोलीस ठाण्यात नेलं. दरम्यान मृत मुलाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं असून यात चूक गायकर यांची आहे की सायन हॉस्पिटलची हे कळेलच. त्यानुसार गायकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मृत मुलाच्या पालकाची मागणी आहे. तर हा प्रकार म्हणजे माझ्या विरोधातील कटकारस्थान असून पॉलिटिकल स्टंट असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर स्वप्नाली गायकर यांनी दिली आहे. तसंच पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य समोर येईलच, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मैडम ने 4 दिन इलाज किया, बच्चा थोड़ा सही लग रहा था. लास्ट दिन जिस दिन छुट्टी देने का था, मेरे बच्चे को क्या किया, उन्होंने सलाई चढ़ाया. सलाई चढ़ाने के बाद मेरे बच्चा एकदम पूरा हिलने लगा, दांत मुंह सब उसका बैठ गया उधर. तो उनको आवाज़ दे रहे, वो केबिन से बाहर नहीं निकल रही थी. उनके कस्टमर थे, हमारी बीवी ने घर पे लेके आया. रोने लगी, मेरे को फ़ोन की. मैंने बोला हमारे बच्चे को वापस वहाँ लेके जाओ मैडम, ऐसा हो गया है. उनको बोलो. वहाँ ले जाने के बाद वो बेहोश हो गया मेरा बच्चा. फिर उन्होंने रिक्शा करके 4 हॉस्पिटल दौड़ा, कोई नहीं लिया मेरे बच्चे को. फिर एक हॉस्पिटल में उन्होंने एडमिट करवाया, उधर ट्रीटमेंट किया, उसको होश आया. हमारे बच्चे को फिर उन्होंने उधर ट्रांसफ़र किया. किधर? ये अपना वाडिया में. वाडिया में गया, वहाँ अपने को ऑक्सीजन बेड नहीं मिला. साइन में भी नहीं हमको ऑक्सीजन बेड मिला. साइन में जाने के बाद मैं बोला मुझे जनरल में ही रखो, मेरे बच्चे को मैं रात भर दौड़ नहीं सकता. हमारे बच्चों को उन्होंने एडमिट किया, ट्रीटमेंट चालू किया, हमारा बच्चा वहाँ सही हुआ. वापस सही होने के बाद उसको थोड़ा तकलीफ़ लगा तो फिर उन्होंने ICU में एक बेड खाली करा के वहाँ शिफ्ट किया. उन्हें सुबह को फिर उसको झटका आया और हमारा बच्चा एक्सपायर हो गया. मैडम को बोला हमको पूरी रिपोर्ट चाहिए इसकी, यहाँ से मिस्टेक हुआ या वहाँ से. बोली हम उसी जानने के लिए इसका पोस्टमार्टम करवा रहे. हमारा मांग है हमारे साथ जो हुआ है वो दूसरे के साथ ना हो, और यहाँ से इनका क्लिनिक बंद होना चाहिए. यहाँ इनकी हमारा गया दूसरे का नुकसान नहीं होना चाहिए. मेरा भाई है वो, उसको मतलब परसों 6 बजे वो घर से निकला तो चल के गया, मेरे सामने चल के गया. वो उसको सैलाइन लगाया तो उसमें 2 इंजेक्शन डाला उन्होंने ये भी नहीं बताया कि वो इंजेक्शन कौन से चीज़ का है, क्या है. उन्होंने सिर्फ ब्लड टेस्ट पे ही इतने सारे सैलाइन चढ़ाए. उनको एक्सरे भी निकालना चाहिए था. जब कफ है तो एक्सरे भी निकालना चाहिए था. उन्होंने एक्सरे नहीं निकाला. और उसके बाद वो घर पे लेके आई मम्मी. उसके बाद वो थर थर काँप रहा था. वो मम्मी को लगा ठंडी है तो वो लेके आई. तो मैं उसको लेके गई 10 मिनट के अंदर उधर दवाखाने में इनके. तो वो इधर नस ढूंढ रही, उनको नस भी नहीं मिल रही है. और जब मैं नस ढूंढ रही थी तब ब्लू कलर का ब्लड आया. तो मैं बोली ब्लू कलर का ब्लड क्यों आया. तो उन्होंने बोला चुप रह तू कुछ मत बोल. ये किसने बोला आपको? डॉक्टर ने बोला.
उसके बाद उसको ब्लड नस नहीं मिली, उसको पानी का छिट्टा मारा, वो उसको होश में ला रही थी, पर उस सैलाइन लगाने के पहले बिल्कुल ठीक था वो। ब्लड टेस्ट के आधार पे इससे इतने 6 बोतल उन्होंने सैलाइन डाला और लास्ट टाइम उन्होंने 2 इंजेक्शन डाला सैलाइन में और उसके बाद ये सब हुआ। हा माझ्या विरोधामध्ये केलेला खोटा आरोप आहे। मी 10 वर्षापासून लक्ष्मीनगरमध्ये प्रॅक्टिस करत आली आहे। आतापर्यंत माझ्याकडे जेवढे काही पेशंट आले त्याच्यामध्ये असं कधीच झालेलं नाही आहे। हा फक्त पॉलिटिकल स्टंट वाटतोय मला, कारण की याच्या अगोदर माझ्याकडून कधीच काही झालं नाही आणि हेही जो पेशंट आहे तोही सही सलामत तो सायन हॉस्पिटलमध्ये असताना ते लोक माझ्याकडे येऊन बोलत आहेत। त्याची डेथ सायन हॉस्पिटलमध्ये झालेली आहे, त्यात माझा काही गुन्हा नाही। त्यामुळे हे माझ्या विरोधात केलेलं आहे। असं जर माझ्या विरोधात करत असेल तर मी प्रशासनाकडे मागणी करते की मला प्रॅक्टिसमध्ये हे लोक मला धोका देत आहेत, तर मला याच्याबद्दल तुम्ही लोकांनी न्याय द्यावा। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।